कालचा माझा बर्थडे किती छान सेलिब्रेट झाला ना। हा मग झालं की नाही, तुझ्या सगळ्या मैत्रिणी खुश इम्प्रेस झाल्या असतील। इम्प्रेस? अहो मला माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणत होत्या तू किती लकी आहे, तुला किती छान नवरा भेटलाय, तुझा एवढा मोठा बर्थडे सेलिब्रेट केला त्यांनी। आणि तुझ्या मैत्रिणींनी पण हेल्प केली म्हणा फुगेन ते फुगवायला। तुझ्या सगळ्या मैत्रिणी छान आहे एकदम। हा एकदम सुंदर दिसत होत्या ना काल त्या। मग सगळ्या एक नंबर दिसत होत्या। अगं ती दीपाली मला माहितच नाही एवढी सुंदर दिसती। तिच्यावरती ब्लॅक कलरची साडी काय सूट करत होती ना। आणि ती पिंकी तिने ते ब्ल्यू कलरचा वन पीस घातला होता, काय भारी दिसत होती तिने। आणि ती दिव्या, ओ माय गॉड, गुलाबी कलरची अशी साडी, त्याच्यावर असं गोल्डन आणि सिल्वर कलरचं वर्क, त्यात गोल्डन कलरच्या बाळ्या, गोल्ड लिपस्टिक, बारीकशी टिकली, एकच नंबर दिसत होत्या। सगळ्या सुंदर दिसत होत्या। आणि मला लगे कोणी काय नाही असलं की सगळं लक्षात आहे, सगळ्या मैत्रिणी छान आहे तुझ्या, एक नंबर। अहो मी काय घातलं होतं बर्थडेच्या दिवशी ना? हा काय घातलं होतं काल? आपलं हे ते सांगा ना। हे ना ग काय? आपलं ते हे नसतं का? हा काय? धोतर? नाही धोतर कसं नेसशील तू? पटकन काय घेतलं होतं? पटकन सांगा काय घेतलं होतं? सांगतो आपलं ते हे काय काय पटकन मला कसं तरी होतंय ग। मला माहिती नाही। मला तुमच्यामुळे लाडकी बहीण योजना मिळणार नाही। का बर? का बरं म्हणजे तुम्ही टॅक्स भरता, तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे। मग मी काय करू? मी का करू म्हणजे महिन्याला मला 1500 रुपये तुम्ही द्यायचे। बरं आहे सरकारचं वजा आमच्यावर। तू तुझ्या आईबाबांची काळजी किती घेतोस त्यावर मी ठरवेल तुला होकार द्यायचा की नाही। आईबाबांना मिठाईचा खर्च होऊ नये म्हणून मी नापास व्हायचो। आईला सकाळचा नाश्ता बनवायला त्रास नको म्हणून मी डायरेक्ट दुपारी उठतो। बाबांचा गुटखा चोरून खातो कारण त्यांचे दात खराब नको व्हायला म्हणून। आता विचार करतोय त्यांची शेती सगळी विकून टाकतो कारण त्यांना कष्ट करायची वेळ न येऊ म्हणून। हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय, तुझीच चूक आहे। शक्यच नाही, सर्व तुमची चूक आहे। मला नाही पटत। बायको कोणाची आहे? माझी। मग चूक पण तुमचीच। कुठे गेला हा? काय हो एवढ्या सकाळ सकाळ कोणाची वाट बघते? अगं तो इकडे एक नेहमी कबूतर येतो, तो आज काय आला नाही ग। मिसेस पवार माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचंही आहे का? प्लीज रिप्लाय। ही चिठ्ठी तुला कुठे मिळाली? तुम्ही ज्या कबुतराची वाट बघताय ना त्याच कबुतराने मला दिली आहे।